हे आपण सुकट छान भाजून घेतलेलं आहे. चांगला कलर चेंज झाला याचा. आता याला धुवून घ्यायचं. भाजलंय, स्वच्छ धुवायचं. तर मी कढईत तेल घालून घेतलेलं आहे. आता त्याच्यात कांदा घालूया आपण आणि छान तेलात परतून घेऊया कांदा पण. तर आपला दादा हलवीत आहे कांदा. तर आज दादाला खूपच जोरात आदळायला लागलाय. बघा, मी दाखविणार तू कसा दूध पितोस पातीले. कांदा आपला छान ब्राऊन झालेला आहे. आता दुसरं वाटण टाकून घेऊया त्याच्यात. लसूण आणि जिरे आणि लाल मिरची बारीक करून घेतलेली मिक्सरला ती घालूया. ओबडधोबडच वाटलेली मिरचीला, बारीक नाही वाटली. आणि या भाजीला बोलतेत सुकट्याची चटणी. तिखट ते टाकून घेतलेले. तर आता ह्याला पण छान तेल सुटोस तर थोडंसं 2-3 मिनटं फ्राय करू. तर मी हळद मीठ पण चवीनुसार घालून घेतलेले. आता टाकूया आपण कोथिंबीर आणि टमॅटो. अर्ध टमॅटो टाकलेले आणि कोथिंबीर. आता हे छान फ्राय होऊ देऊ आणि मग नंतर त्याच्यात सुकट घालूया. व्हिडिओ कंटिन्यू करा. तर बघू शकताय तुम्ही, ह्याला चांगलं तेल सुटलेलं आहे. आता याच्यात सुकट घालून घेऊया आपण. घालते मी सुकट. सुकट पण छान फ्राय करून घेऊ आणि नंतर थोडंसं 2-3 मिनटं झाकून ठेवूया त्याला. सुकट बी आपण छान ह्याच्यात फ्राय करून घेतलेलं आहे. आता थोडंसं पाणी घालून झाकून ठेवूया. तर आता याला 2-3 मिनटं झाकून ठेवूया. झाकून ठेवलं होतं मी 2-3 मिनटं. तर चला झाकण काढून बघूया कशी झाली. तर बघू शकता तुम्ही, आपलं सुकटाची चटणी छान झाली आहे. चवीला आता खाऊन बघावं लागेल कशी झाली ती. तर माझी रेसिपी आवडत असेल तुम्हाला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर पण करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. सुकटच्या चटणीबरोबर खायला मी बनवल्यात ज्वारीच्या भाकरी. एक तव्यावर टाकली आणि एक ताटात थापून घेतली. भाकरी तर 4च करायच्यात.